तसे बेबीक बी कोण सोंग घालून उरतले आम्ही अनाथ रे पवन पण आम्ही बेबीक अनाथ राहू देऊ जायना आयच्यान गेलेला आम्ही आरोही म्हण अपेक्षा हे पळय पवन आज तू म्हाका वचन दी की कसली परिस्थिती येयल्यार एका आमी सांगू जायना की आमगेर बहीण न्ही म्हण दादा कसली परिस्थिती येयल्यार हा एका कोणाक सांगला की आमगेर बहीण न्ही म्हण चाल पवन मागीर आशीर्वाद सदा तुमच्या बरात आसा दादा तुम्ही रात दिवस एक करून आमकां शिकयले जाल्यार तुमगेले मेहनतीन आज आमकां यश मेळ्ळें हय दादा बाई सांगचे खरें आसा तुम्ही इतले त्रास काढून आमकां ल्हानाचे व्हड केले हय आरवी हय पवन हांव एक गरीब आदर्शवान मनीस आशिल्लो जाल्यार मागीर मेहनतीन आनी कश्टान हांवें हो साम्राज्य केलो आरवी शाणे आयली च्या घेवन वचूं बरें दादा पवन तुका वचन याद आसा मरे अरे आमगेर ह्या आरोहीक ते अनाथ म्हण केन्नाच कळू दिवं जायना हा दादा जालें खायल्या रुपान भयण म्हण आमकां आरोग्य दिले सारकें हय पवन चल आमी भितर येयली च्या पिवन घेया यो शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्तं शोभितं मोदके कुसुममाला मम हृदय निवासं श्रीकरं
क्षणे जन्मानी तेव्हा गजानना श्री महामाये तुका मस्तक नमन करून तुमचे कडेन हांव मागता समस्त आमगेल्या गांवच्या लोकांक आयुष्य आरोग्य दिवन बरें करून दवरले देवा तशेंच आमगेले हे दुःखात आशिल्ले घर सुख शांती दिवन सुखात दवर देवा बाबा देवाली पूजा झाली हय न्ही तू सारको टायमार आयलो 100 वर्ष आयुष्य पळय तुका 100 वर्ष ह्या जन्मात तुझ्यासारखं बापू मेळ हांव 100 वर्ष जगलोसो जालो अरे पुता तुका तुगेल्या आईलीच हांव गुण येयला पळय बाबा ह्या देवाकडे किती म्हणतो तुम्ही मागेल पुता बरी बुद्धी दिवन सुख समृद्धी दिवन बरें करून दवर म्हण ह्या देवाकडे मागलो त्या देवाची तूच मागील दोळ्यान करशील व्हड देव ल्हान आसतना तुका आईली माया आनी ममता मेळ्ळी ना रे बाबा कितले त्रास आणि दुःख येईल तरी तुवें म्हाका ल्हानाचो व्हड केलो तुगेले आशीर्वाद म्हागे जीवनात अशेंच उरले बाबा पुता तुजे खातीर हांव म्हाजें पुरा जीवन सुद्दां त्याग करूंक तयार आसा बाबा एक पयलीं तुमी काम केलें पुरो आतां हेजे मुखार हांव तुमकां बसतलो बाबा हांव तुमकां कॉलेजा वचून येता बरें कर मागीर पुताले अजून कॉलेजूच जाल्लो ना आनी म्हाका म्हणटा बाबा कामाक वचनाका म्हणून देवा देवा मागेल्या सार्थकाक तूच राख रे देवा तूच राख ಆದರೆ ಈ ದಶಾನಂದಗೆ ಕೋಪ ಬಂದರೆ ನಾನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದೇ ಬಲೆ. ಆ ದೇವರ ಕೊಟ್ಟರೆ ವರ, ಪೂಜಾರಿ ಕೊಟ್ಟರೆ ತೀರ್ಥ ಪ್ರಸಾದ. ಈ ದಶಾನಂದಗೆ ಕೋಪ ಬಂದರೆ ನಾನು ಕೊಡುದು ಬರೇ ಶಾಪ. आम्ही घरात सून तेगेल्या बागरासारखे तरुण आमगेल्या घरात महाराणी जाऊन आशिल्ली. आता ते भिकारे बरोबर प्रेमाची कारस्थाना रचू लागलो. हरई तू चितले उरतले त्या पवित्र प्रेमात रंगीन स्वप्न साकार करतले म्हण पळयता राव रे, पळयता राव. या दशानंदानो पराक्रम. हरवी मन दिले तू तेगे जाल्यार तारुण्याचो सुख दितले तू म्हाका. पळयता राव मागेली कपट करता रे, पळयता राव मागेली. यस यस, या रंगभूमीचेर हाय केलोच कानून. हाय केलो सम्राट. या प्रकार कोण चलता ठेक मेळटा या जीवनाचो सुख. जो मनीस हांवें सांगिल्ले वाटेन चल्ला तेका काडूना जीवनाचे सुख. जन्मनिधी न्याय जाल्यार ना जाल्यार ह्या रंगभूमीचेर हांवें केलोच न्याय. आरवी
म्हाका प्रेम करचे सोड तू तेजेर प्रेम करू लागले तू ह्या दशानंदाला अपमान केलाय या जो मनीस ह्या दशानंदाला अपमान करता त्या मनशाक मागेल्या रीतीन हांव सन्मान करता आता हांव कोणा देखू त्या सावकाराकच देखू का हांव देखून घेऊ हो तेच म्हणटी दिसता ताईनोय तू माझं तिथे त्याची यो ताईनोय अरे की सांग रे हो अरे ताईनोय तू ताईनोय कानो झाला ताईनोय जाईना तू ताईनोय माझं तिथे त्याची यो तू माझं तिथे त्याची यो तुका हय माझं तिथे त्याची यो तू सांगून देत नका तीच म्हण तेच म्हण हाय तू तेच म्हण थांदी म्हण हाय तू तेच म्हण थांदी या नाही ते मध्ये जायदोद तेच वेत थेच म्हण मध्ये जायदोद अशकन एकप चेक चेक म्हणून बँका हांव पण चिल्ला हाडला बरं कोणाक माका हांव कितें थांबानच म्हणीत म्हण केलो तू अरे हांव आज एक हेलिकॉप्टर घेवन फीट म्हण केलो कित्याक घेयना खबर आसा कित्याक काय माहिती आता समजोय मागेर कोणी सदांय घरा सुद्धा जाता आनी मागेर हेलिकॉप्टर तेमगे घरा वयल्यान देले कितें केले माझे हेलिकॉप्टर तेमगे घरा वयल्यान तर गेले तेम खाली म्हणटाय न्ही पदळ इतलो व्हडले हेलिकॉप्टर घेवन आमगे घरा वयल्यान गेलो म्हण आमगे घरात येयना पदे म्हणटाय न्ही तशें म्हण घेवन हेलिकॉप्टर घेयना हांव कितें थायमानच मनीस म्हण केले तू तुका कोणी सामान आलो म्हणून सांगला रे तू पिशे घेवन हाडा थंय अरे ताईनून म्हाका मरे एक चेदू जाय रे तू म्हाका चाणूर म्हणटा काय हिंदूर म्हणटा म्हणून काहीच कळलं पडत तुका हाय मध्ये काय काहीच ना मध्ये वदी जाऊन घे वदीन कित्याक कळून जायना मध्ये मध्ये कित्याक माहिता आनी आयक रे तू मध्ये चानूर मातशें ते जास्ती थानेपर्यंत उदक वत अशी ते मुखार ते 2 दात न्हितानी वता बत्ती दात न्हितान सकाळ उदयता सावकार हो तुम्ही 32 दातातले आमकां 2 दात कुठे सांगनाका कित्याक म्हणू कित्याक पयलीं म्हाका बायलान मोठ माग उडयला पयलींच उडोवंक जावं जाय तुमकां आनी ते उडोवपाक दवरलेच ना तेणी पहिले बायलेन मूत मानून 2 दात उदयत म्हण जायना मातशें नंतर उदय अशी दात वयता माती तुज्यान काय खाऊ जायना म्हण जायना कितें करतले अरे आयते बरो का नाही का आंबे हो मोठो धंदा असतो बऱ्या रितीन हो रितीन आम्ही बघत आहे काय तो कित्याक कोण आमच्या मध्ये धंदो करता अरे आंब्या मध्ये परत ते धंदो नवीन करतो कोण येलो पपिता हाय थांगे ऐकून तरी घे अटकन हांगा देना का गदम गदम म्हाका भय देता ह्या गदमेत आणि तू अटकन हांगा देता बस घेता बाबा आम्ही हे करता असताना आमच्या मध्ये धंदो करता कोण करता धंदो नाही साधी आहे साधी बापिया साधी हो पाडपोड हो आणि कोणासाठी घेऊन म्हणतो माका पपिता कोणाने साधी हातू गेला कोण साधी मुदग्यान बदलत तुका साधी बिधी हातू वाट नाका आमगे धंदो आहे साधी येलो हो धंदो आमच्या साडे धंदो त्यात माहित आणि तू काय माहित मला खबर नाही फेणी उरलेले हेकाच कळना आणि मास्क कळटाले पाडपोडू आयताय तदा माता मध्ये तंप मध्ये म्हाका दाय दे म्हाका तैप दाय दे थेप जाई म्हाका जाई तैप दाय दे तैप दाय थेप आत मेळना पड्या कित्याक म्हणलो आता थेपळाची खंयची रे आता वाटांबला खाऊन जाला मेळटात अरे पपिता तैपच न्ही दे तैप दाय म्हाका ते आंबे येता तैप थंड आता पळय ते तैपा ते तैप दाय दे हो मांगेल चंप म्हणटात तैपा ते जाई ते म्हाका दाय दे तिकडे गव्हा कळा कितें करता तो खबरच मरे तुका कितें खायता ह्यो गासच ना खाऊन घेता तुका कोणा म्हाका गात मान खावन देता म्हाका गात मान खाते म्हाका गात मान खाते हांव कितें कमी घुमते गात मान घुमते रगत काय ना काय हांव कितें कमी मन थांबता या पळया मागीर ते तू तांकां मारतलो काय तो तुका मारतलो म्हण घेवन पण हांव पळोवंक आसता न्ही तुमच्या वांटात आतां मारतलो आयताय रे माता मध्ये तेजे नवय जाय कितें म्हाका तेजे नवय जाय कितें जालें म्हाका तेजे नव जाय पापी 3 पापी थांगे पळय ते तिथं लागे
9 जाया सांगू मरे म्हाका कळना म्हाका 9 जाया 9 जाले 9 जाया 9 9 जाले का 9 न्ही रे बाबा ते आनी 9 त्या लो म्हणटा लो हांव म्हजो तेच सांगता तुका म्हाका 9 जाया म्हणून तूं पयला दुसरेच कितें कितें माहिती लो म्हणून कळ्ळें सावकाराक आनी हो त्या चंपाक पळयत खंय तेक दिता म्हाका ते पळय मेळटाय मेळटाय पक्का मेळटाय पक्का मेळटलें देवा माझे पावत देवा देवा माझे पावत एक पद मेळटा पुरो ह्या गदमेक म्हाका नाचून धन मान गाण घेता तशी रे पाच पदी अरे बाबा टायपा येयला कित्याक तूं मेलना समजेला काय मला समजो बोतये पाहिना गो आज म्हाका बरें दिता चितला मध्ये येते आवय भाव सांग तुगेले बाकी सांगता माझे आवय देवा सांग म्हणटा आता बाय पळय तुका सांगते गो कित्याक सांगता आसपास सोंडी पळय नरेंद्र सांगो नाका उलयता रे टायपा ये टायपा कितें होयो म्हण गो हा तू म्हण म्हाका भेट दी तू गो कितें तू म्हाका भेट ते चमचा तू चमचा न्ही गेलो तेका उगड नाका ना कितें काय तो म्हाका भेट दी ते तू ताका बेस्ट दिसता म्हणटा म्हाका भेट दी दिसता म्हणटा म्हाका बेस्ट आयकले पयले तू आमगे सावकाराल न्ही व्हडलो सायडीर तो बिझनस आसा थांब लागा थांब व्हडलो व्हडलो सादारण हिंगा आमगे पुरे मुंबय पर्यंत वयता भायर वयता आपूण जावन काय तू घेवन थंय आमी घालतात मागीर ते कितें व्हरता ते व्हरू हांव पयशे मेळना जाल्ले हय नंबर धंदो आमगेलो अरे टायपा जय म्हण आईन भारी मोमो होदा कोयस तू मते कितें काही चमचा कितें काय तो तुझ्या गळ्या पळयला उडदा पळे आलेला याद येत तेका पाड पडो कितें काय बिगी गळ्यात आणि उडदा पळे भातू गेलो ये टायपा गांव तुका जाऊ काय दिवो गांव तुका जाऊ काय दिवो कितें काय तो लो करत म्हणटा लो गांव तुका जाऊ काय म्हण सांग या जाऊ काय म्हण एक सांग नाका गांव तुका जाऊ काय म्हण सांग ताका अरे तो करता हांव न्ही हा तो करता खंय तो भियो पळोवन घेता ही भूत अशी तू आनी घेवं करता म्हाका तू असं किती जाऊ काय हांव काय तर मध्ये काय उदय नागे हांव तेच आयज सांजचो कॉलेजाक येयलें ना म्हाका ते कितें सांगू जाय आशिल्लें येतलो आज हांव मात्र बेगी येयलो तेच कडेन सांगचे अशे विशय कसले आशिल्ले तेचे कडेन म्हत्वाची गोश्ट सांगची आशिल्ली सांग गो हात कडेन सांगू कित्याक भिता तो एक बऱ्या गुणाचो चेडो जाल्यार बी म्हाका तेकाच मेळून सांगू जाय आशिल्लें आनी सांगू बरें बी दिसता हे पळय आरोही हे जीवन मुगो आता ऑनलायनीचेर चलता तेका कितें बी सांगचो उरल्यार मेसेज करून सांग नाजाल्यार म्हाजे कडेन सांग नाका नाका उडू म्हाका तेका मेळूनच सांगू जाय ते तसो म्हण तूं म्हाका हेल्प करतलो न्ही म्हटल्यार सांगचे अर्थ कितें तुगेले हो कळ्ळें तुगेलें मन एक आतां सुंदर वातावरणात वचूं लागला तो तुका मेळच उरल्यार तुगेलें नशीबूच उरतलें अकस्मात तर तेजे लव जाल्यार तेका अर्द वाटेक केन्नाच पडनाका ह्या मागेल देवाची साक्षी घेवन सांगता हांव केन्नाच सार्थका अर्द वाटेर सोडून वचना तस जाल्यार तूं तेगेले हिंगाक वेट कर तो हिंचानच येतलो हांव वयता देवा सार्थक मागेल जीवन सांगती जावन उरू असो आशीर्वाद दी म्हाका आपल्या कॉलेजाक गेला ना हांव तुगेलेच वेट करतालें व्हडली म्हाजे खातीर वेट करता तूं 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 म्हाका खूब आवडटा आय लव यू सार्थक तशें म्हणून खूब सरळ आहा जाल्यार तें सांबाळूं खूबच कठीण आसा म्हटल्यार हे लव म्हटल्यार ल्हान बाळाला खेळ न्ही जन्मांतर जीवन सफल जावन वचूं जाय कितले बी म्हळ्यार आमगे प्रेमाचे फूल मागीर हृदयात फुलला त्याचो तुम्ही स्वीकार करूच जाय तरी बी म्हाका भंय दिसता कित्याक काय म्हटल्यार हांव एक गरीब आनी तूं एक अमीर गरीब आनी अमीर केन्नाच एक जावं शकना तू गरीब हांव अमीर हे कितें घेवन बसला तू मनीस मेले नंतर गोबरच जावचे न्ही हेतून अमीर आनी गरीब अशी कितें आसा सार्थक तू काय भिनाका कितली बी त्रास उरू हांव तुजे बरोबरच जीवन करतलें
एक पाटी फक्त एक पाटी तुम्ही म्हाका आय लव्ह यू म्हटल्यार पुरो. ह्या देवाक आमी एक जावची इच्छा उरल्या. हांव ना म्हणून कोण आय लव्ह यू टू सांगता. आमगेल धर्माच्या घरात पिंजरा बसेन आशिल मागेल भयण. ह्या थोड्या दिसा भितर तेगेला रंग खूपच चेंज जावं लागलात. ते एक अनाथ चेडू म्हण तेका मागेर भयणकन ह्या घरात हाडलो. तेका जाय तितली शिकून घेऊन कॉलेजात हाडलो. जाल्यार आज ते म्हाका मान मर्याद काहीच दिनासतना तेका जाय तशें वागू लागला. अरे किती बेजारात असे असता तुम्ही किती झाले. अरे पवन आमगेर बाय कॉलेजा वचू लागोच्यान तेगेर वर्तन खूपच चेंज जावं लागलात. अरे ते तेगेर मना येत तशें वागू लागला. दादा अरे आता तेगेल पोराले बद्दल तेगेल बद्दल आम्ही काय वाईट विचार करून घ्यायची नाही. पण पवन ते आता लग्ना वयार येईल चेडू आणि ते असकन भायर फिरचे म्हाका तर अजिबात आवडना. तस जाल्यार तुम्ही किती विचार केला तर दादा. जात तितलं बघी त्याके एक बरो असो चेडो पळोवन घेवन लग्न करून घालया म्हण. दादा अरे आता थोडे दिवस ते आमच्या घरात राहू मागीर तेगे लग्नाबद्दल विचार केला जालो. दादा हांव जरा भायर वचून येता. बरें पवन वचून यो. रत्ता मानवी किती झाली दादा. दादा खंय दादा आयच्यान तुगेल दादा मेलो म्हण समजून घे. दादा दादा अशी उलय नाका. दादा दादा माझ्या कंच्यान किती चूक झाला. अगो तुगेल तो क्लासमेट सार्थक म्हणजे कोण गो. दादा तो तो आमगेर गावचोच उरता. तुम्ही दोघी जण लव करतात ते खरं आहे गो. हय दादा हांव तुका मनापासून लव करता आणि दादा हांव त्याच्या शिवाय जगू शकना. अरे जगू शकना खंय जगू शकना. अगो तुका जीवन दिले हा दादा मुखार तुगेल प्रेमाची कथा सांगू पावल तू. दादा दादा हांवें प्रेम केलं चूक भंय रे. दादा म्हाका जीवनाचे वैयक्तिक विचार करचो म्हाका कांयच हक्क ना. दादा हर एका चेडवाक तेगेल जीवन साथी कसो उरुजा अशें स्वप्न पळोवचो हक्क ना म्हण जालो. हक्क आसा रे हक्क आसा. जाल्यार तुका मागीर कसलो त्रास जावं जायना तेजे बी म्हाकाच पळयत पडटा. तशें म्हण हांवें आज दशानंदाक वचन दिला आसा तुगेर हात तेगेर हातात दितल म्हण. ना दादा ना त्या दशानंदा बरोबर हांव केन्ना बी लग्न जायना. आरोही अगं तू त्या सार्थका बरोबर लग्न जाल्यार बारीक अशा झोपडेत तुका रावचे पडटले. अगं तो खंय आणि आम्ही खंय. दादा दादा घर बारीक उरल्यार जाता. हांव तेगेल प्रेम मंदिरात रावतलें. पण दादा हांव मागेल जीवन अशें करून पाड करना खंय. आरोही तू कितें बी सांग पण मागेर निर्णय चेंज केन्ना जावचो ना. आणि जर तर तू मागेर उतरा भायर वयचे प्रयत्न करत तर तुका या दादा शपथ आसा. चल यो आरोही. दादा दादा सोड दादा. हॅलो हाय मागेल घर दुबय मागेल बायले कोण तोडीबा घेऊन घुडय मागेल बाय हेकात खंय येयली तेका सोद्या म्हण तर हेकात येना मागेल हातीकच मेळना. आय एम मोगेश जाल्यार बाळाक म्हाका सांगले माळीबाग वचून थांबली. ओ मागेल मेश डार्लिंग कम कम हेकातच येवंक लागला. हे मिस्टराचा ढांगातच पळया. खंय वचूं गेले तुमी ते पण सांगा म्हाका. I will go to go, darling. आवड भाव करा. तुका लावठाण लग्न जालो जाल्यार तूं म्हाका मी सुद्दां घालना. कित्याक मीठ घालतू नाही तर जाल्यार मिठात घालता कशें कुशीच म्हण घेवन. नो डार्लिंग हांव खरो टमाट येयलो आनी तुका बरोबर हांव भुरलो. मागीर मागीर कितें जालें.
हे मिक्सरचा सेटल इथून कसे तशी दिसता हे येताना नमनमने सेंटा बाटली घेऊन आयलो नंतर कळली मका ह्याच्याकडे घालू पॅन्ट सुद्धा ना म्हणतो ऐसा नहीं डार्लिंग, मैं बहुत अमीर हूँ इसलिए बिना कपड़े के रहता हूँ। यहाँ पर पानी बहुत होता है डार्लिंग। तर जाऊन तुम्ही सुख बांगड्या देते घास घाल मरतात नी डार्लिंग किती हमारा हनीमून कब करेंगे? हमारा फैशन है, थोड़े दिन के बाद मेरे गांव को लेके जाएगा। किरे हे दल्ल्यानं लगीन जाता मला म्हाका सांगलो माझ्याकडे इतलं डॉलर असतात इतलं डॉलर आस म्हणून मग म्हाका नंतर कळले ह्याच्याकडे शर्टाक कलर सुद्धा ना म्हणून ऐसा नहीं आणि पैसा करू हाँ तुका खूब लवकर था डार्लिंग। एक बात सुनो डार्लिंग, मैं कल गोवा बचा हूँ। गोवा मागे नंतर किती पडता वो तो ते बाय ते थई तुरू पण हे किती हे थगे सुटून तू आता This is a jug. का मागीर काय म्हणतात जग आणि तुम्ही म्हणतात ना पर्यंत मॅडम नको ऐका हे जग तुला डोंगरकडे खूप उपयोग पडतात। सकाळी उठतानीच ब्रश करू नका, कळले ब्रश करून जाल की 2 नंबरा उपयोगा पडतात आणि सकाळी सगळी कामा सुळसुळीत करू जातात बरोबर असं आणि अकस्मात ह्या जगात उडा गावात ताण लागला उडा सुद्धा पिऊ नका। एक जग 3 काम कळले तुला पुराण कळले म्हाका अब आतून गोवा आता न्ही मग एक काम कर म्हाका थोडं खर्चाक पैसे दिवनच पळया पैसे किती जाय तुका? पैसे तुला 15 रुपये कामच म्हाका शिट बाजाराचे काम बाजाराचे शब्द काढ माझ्या मनात बेजार झाला का डार्लिंग? माझ्याकडे तरी 500 सकाळी नाही ते मला असेल बाय पुराण म्हाका सांगा का काय ऐकलं कॅन्सल झाला म्हाका पहिले उचलून घेऊन येऊ दे हा That's bad. To get there, you should try, bro. Lipstick? No. अशी काय माझ्या पैसे पुरा बुडवले पुरा बुडवले सताना तुम्ही पोटली देऊ नका युग जा कधी पण करता नेता पाहिजे पदार्थ पिशे घालता नेता पण पिशे घालतो ओके हा तुला पैसे दिता जाल्यार माझ्या एक कंडिशन आसा कसं ते कंडिशन तुगेले तुगे तळाशा कोणी लग्नाची इच्छा उरली आसा त्याचे तांडा उजू लागले किती रे ते हा आणि तुम्ही दुसरं लगीन जायचं त्याला बाबा हा मागू तुझ्या बाहेर असताना दुसरं तर लगीन जाऊ काढताना आणि जमणे मारताना हा पहिला ओळखतो मगा शिट लग्नाची बाहेर अशी वर्ष मया हा लग्न सुद्धा जायनाशिल्लो लग्नाचो लाडू तर खायलोच आसा तो गोडूरू चपोरू खावचोच पडला एक बात सुनो डार्लिंग किती मेरा एक फ्रेंड है जबरदस्त अमीर है इसका नाम विवेक कोबरा है वो बहुत रिच है उसको एक लड़की चाहिए ब्यूटीफुल उसको तो जबरदस्त ब्यूटीफुल लड़की दिया ना पैसा 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 किधर पैसा पैसा तो जरा हरकत ना ये चंपा बहुत दिन हो गए एक डांस करो ना मरमरता नाटक उडा करून घेऊन झाले तू काय किती बेजार करते चल सुरू कर जाल्यार आमगेर पवनाक एक बरे असे चेडू पळोवन घेवन जास्तीक बगे लग्न घालचे आणि मगेर हाय आरामात कुबेरा भशेन बसून ह्या घरामात बरं आरामात बसून रावचे जाल्यार हाय मागेली प्रॉपर्टी सगळी आमगेले पवनान नावारीच केल्ली आसा आता फक्त ताका एक लग्न करून घालचेच बाकी दादा किती विचार करते बसला तुम्ही अरे पवन हांव कितें विचार करू पण तुगेली दशा कितें रे अरे तू पिवन येला तुका कितें जाल रे पवन
अरे हांव हिंगा बशील कडे तुगे लग्नाचे विचार करू लागला आणि तू फुल नशेत आमच्या घरात येईल मरे पवन. सॉरी दादा, हा मी दोस्तावर पोळ्याक पार्टी गेलो, थोडे ड्रिंक्स पिलो आणि दादा आम्ही एक चेडवाबर प्रेम करतालो. त्या चेडवाबर लग्न बी जाऊन येलो. कित्याक तू बी लग्न जाऊन येणार रे? अरे पवन, तुही सुद्धा आरोग्य सारखंच केलो. तू म्हाका भाव म्हणून सुद्धा ला दिसता पवन. आणि 1 मिनिट सुद्धा या घरात होता का होतो ना दादा. हावनी तू की हे घर समवायचं पडटलंय. कित्याक काय म्हणल्यार मागीर बायलेन सांगला म्हाका, जेन्ना पयली तुका ह्या घराच्या भायर घालतले तेन्नाच मागीर बायल ही घर प्रवेश करतल म्हण. अरे पवन, तू त्या दरिद्र बायलेन ऐकून घेऊन तुगे स्वतः रक्ताच्या भावाकच बाहेर घालू पावला रे पवन. चुप मिस्टर रंजित, एक शब्द उलय नाका मागीर बायले बद्दल. उलयल्या किती बद्दल पवन? आताच्या आत्ता ह्या घराच्या बाहेर ना जाल्यार परिणाम खूप वाईट जातलो. पवन, तू बायलेन ऐकून माझे थांबत उठे रे पवन, माझे थांबत. हे घर मागेल रे पवन, हे घर मागेल. आणि हा या घरातल्या बाहेर केला तो रे पवन. एक फुल प्रॉपर्टीत प्रेम मागे नाव केले असा. आता ह्या घराचो सावकार अरे तू पैसे काय झाले ना पवन ना, हे घर सोड हवं रे पवन. खाली केला वर त्याने खाय मारता. देवा परमेश्वरा, किती चूक केले पण मागे ही शिक्षा दिली देवा, मागे ही शिक्षा दिली. हाय मागेल्या बहिणी भावा खातीर मागे जीवन सुद्धा त्याग केलं देवा. जाल्यार म्हाका त्यात भावान रोडार येवची परिस्थिती केली देवा, रोडार येवची परिस्थिती केली. देवा परमेश्वरा, देवा परमेश्वरा, कसलो फुलासारखी संसार अशें मागेलो आज कसलो जावन गेलो रे देवा. आमगे ल्हान आसतना आमगे आई बाबा आमकां सोड गेल्ले आणि ह्या भावा भयणीक नानाचे ओढ करू काय किती त्रास गेला ते म्हाकाच खबर आसले देवा, म्हाकाच खबर. हांव आमगेर म्हण समजून घेवन मागीर पुरा इश्टेटी ह्या पवला लावार गेले आणि आज त्याच पवलार म्हाका लाथ मार रस्त्यार गायलो देवा, रस्त्यार गायलो. आता म्हाका कळलेले पण त्याचं काहीच उपयोग ना. अरे पवन, अरे पवन, तुगेर पाहिले तुका कितें सांगू रे, पण तू इल्लो तरी विचार करू जाशील रे पवन, इल्लो तरी विचार करू जाशिलो. आमगे रक्ताचो संबंध म्हण समजून घेवन तरी तुगेर भावाक लाग मारलो जाशील रे पवन. तुका म्हाजकडच्यान माया ममता कितें कमी जातल म्हण हांव लगन सुद्धा जायनासतना रावलो रे पवन, लगन सुद्धा जायनासतना रावलो आणि मागीर जीवन हायत वायट करून गेल रे. अगे आई, ह्या संसारात कोणच कोणाल न्ही गे. सगळे मतलबीच लोक गे आई, सगळे मतलबीच लोक. स्वतःची खुशीसाठी दुसरा धोका दिता गे आई, दुसरा धोका दिता गे. आम्ही गरीब आशिल तेन्ना भाव भाव पचिरोन मागीर भावाक आनी भयणी खावेताल गे, जाल्यार आत्यात भावार म्हाका रस्त्यार अजून गेलोच ना रे.
2 मिनिटात घर खाली कर. हवंच रे घर सोडे घर बागेत पवन. हेमका राजावरी नानाचो होड केलो. हेमका माझ खंयच्यान माया ममता कितें कमी जातल बळ हांव लग्न सुद्दां जायना तर राव देवा. जाल्यार ह्या भावान म्हाका लात मार रस्त्यार घायलो. अरे पवन तू शिकील मनीस आशिल्लो. एक आदर्शवान मनीस जावन घेवन तू कोणाले शिकोवणी आयकून तुगे स्वता भावाकच लात मार रस्त्यार घायले. पवन रस्त्यार घायलो. आता म्हाका आधार दितल तरी कोण आनी हांव कितें करूं? खंय वचूं रे पवन, खंय वचूं? हाय भावाक आनी भयणीक दिलो पवित्र प्रेम आनी म्हाजे बरें सगळें घडलें विचित्र रे. भावान आनी भयणीन प्रेमिकाक दिलो हात. भावान आनी भयणीन प्रेमिकाक दिलो हात आनी स्वता भावालोच केलो रे घात. स्वता भावालोच केलो. हांव त्या कलेन उलोवण आयकून हांव पिसू जालो. कितलो सुखात रावता आशिल्लो जाल्यार त्या कलेन आयकून हांव रोडार येयलो. ए बाबा बस झगडला जो शिक आवाज नाटक सांगता नाव आहे मंजू नाका. दादा तू होय हांव पवन तू होय तुजे ह्या पापी माफ कर दादा माफ कर. तेका तू म्हाका पाय पडची काहीच गरज ना. असं असं भाऊ हा सांगते. अरे तू बायले ऐकून घेऊन तुझ्या दादाक लाख मान बाहेर गायलो आणि तुझे असले हा माफ करू ह्या जन्मात सुद्धा साथ दिना. हात लावून पाहिले आणि दशानंदाला ऐकून म्हाका आज असली पाळली रे दादा. हांव लग्न जाली तरी दुसरी दुसरी कोण दशानंदाले ती दुष्ट बहीण तेमी म्हाका फसयलो रे दादा. तेमी म्हाका फसयलो. तेंचे आयकून हांवें तुजे खूब अत्याचार केले दादा. खूब अत्याचार केलो. माफ कर रे दादा म्हाका माफ कर. ज्या दीस तू म्हाका लात मान घराच्यान भायर गायलो त्या दिसा तू मागेल कोण न्ही आनी हांव तुगेल कोण न्ही आलो. आनी खंयचे तोंड घेवन येयल रे तू आज? अरे मागेल भाव हो तेच. अरे हांव रस्त्यार पडील तेन्ना हेणी म्हाका सहारा दिलो. हेणी म्हाका घरा कडेन यो म्हणलो. होच मागेल खरो भाव पवन. हेगेल पाप हेणीच भोगू जाय रे. हांव हेका माफ केन्नाच करूं शकिना. चल तेच हांव तुगेल घरा येता. म्हाका हो या सोपन दादा दादा मागे देगेल आणि ये नाका. दादा मागे सोड दादा दादा दादा. हाय रे दादा हाय केल्ल्या पापाची शिक्षा हांवेंच भोगूचो. हांव त्या दशानंदाला ऐकून तुका घराच्या लाज मान भायर गायलो. दादा अरे दादा तुवें आमच्या खातीर पुराय जीवन त्याग केलो जाल्यार आमी नाका नाका त्या शब्दान तुजो अपमान केलो. दादा अरे तुम्ही बहीण भावा खातीर कितले स्वप्न रचयल्ले. हांवें दरिद्र्यान त्या बायलेन ऐकून रक्ताच्या संबंधाक लात मारलो. हे सगळे घडून का दुष्ट दशानंद कारण रे दादा. दशानंद कारण तेका मान तरी कितें फायदो. तेगेले ऐकून रक्ताच्या संबंधाक काय लात मारलो. ही म्हागेली मोठी चूक आस रे दादा. ही म्हागेली मोठी चूक. ह्या दशानंदाक तरी दोष दिवन कितें फायदो. म्हागेल्या चुकेक हांवें शिक्षा दिवंक जाय. दादा दादा म्हाका माफ कर रे दादा.
ह्या जन्मात व्यक्ताचो संबंध विसरलो जाल्या मुखाल्या जन्मात तूच म्हाका व्हड भाव जावन मेळ्ळी रे दादा. तेच हांव देवी कडेन मागता. असं गेलो एकदम करू लागेल अंडीवर बंद सगळं घडून जाऊच काढणार रे. देवासारख्या भावाक लाथ घराच्या बाहेर घ्यायलो. त्याचे प्रायश्चित करून फाशी लावून गेली. माका जिवंत राहून काहीच अधिकार ना रे. माझ्यासारख्या पापी या धर्तीचेर राहून काहीच अधिकार ना रे. हाय प्रेमिकाला धरलो हात, भावाला केलो घा. भाई आमगेले बी जीवनात त्या दशानंदान अशेच वाईट ग्रहण हाडले रे. तेका मुक्तेक पाहू हांव येयलो जाल्यार हिंगा पळयला दुसरेंच घडलें. सांगतो मागे जीवनात अशी घडूक बी तो दशानंद कारण रे. जेव्हा मनीस चूक करता तेका प्रायश्चित करूक एक मार्ग आसता रे भाई. स्वतः आत्महत्या करतो घेतलो निर्णय हो चुकीचो आसा. भाई मागेल बी जीवनात वाईट घडलं रे जाल्यार हांव आत्महत्या करतो निर्णय घेतला. आत्महत्या केल म्हण हो मार्ग केन्ना सुटना. आम्ही स्वतः आत्महत्या करून घेतली जाल्यार त्याचा प्रभाव आमच्या कळाचेर पडतो रे. सांगतो तू सांगची खरे जाल्यार त्या टायमार म्हाका काय मार्ग मेळना. भाईन बी म्हाका माफ केलो रे. म्हाका त्या टायमार दुसरो कसलो मार्ग मेळना रे. त्याच कारणान हांवें आत्महत्या करचे निर्णय घेतले. भाई हो निर्णय घेतलो तो चुकीचो आसा. प्रेक्षकांनो तुमकां बी एक सांगता कसले बी परिस्थिती येयले जाल्यार तेका आमी संघर्ष करूं जाय. आत्महत्या करतो हो निर्णय चुकीचो आसा तेजेन तुमकां सांगता. परिस्थिती भिवून आत्महत्या करनाका. तेका पर्याय खूब उरता. तुमचे कडेन हांव भंय पडटा असले वायट काम करनाका. अशी फाशी लावन घेतली पण कोणाक सांगनाका. कित्याक काय म्हटल्यार हो कलंक आमगेर घराक लागतलो. आरोहीक आनी दादाक बी सांगनाका. हे आरोहीले शपथ आस तुका. भाई कितें जालें भाई तूं आयज इतलो खूश कितें आसा. कितें म्हूण म्हाका बी सांग न्ही. आज आमगेल्या घरात कोण येईल म्हण खबर आसा तुका. सर या घरात. दादा दादा तू दादा कसो आस तूं दादा. हांव आराम आसा. म्हाका आनी कितें जातलें. ह्या तेज्या पांयान हांव आनंदात आसलो. दादा दादा अशें आमगेल घरात कितें म्हूण घडलां सांग न्ही दादा. तुगेल भाव पवन एक चले बरोबर प्रेम करतालो आनी तेजे बरोबर लग्न जावन तेगेल सगळें आयकून म्हाका लाथ मान घराच्यान भायर घातलो. जाल्यार तूं हिंग कशी गो. ज्या दीस हे आनी सार्थका बरोबर लग्न जाले त्या दीस सार्थकाल्या बापायक घरांतल्यान भायर गेले. त्या टायमार हांव तेमकां घरा कडेन घेवन येयलो जाल्यार दशानंदान
मागीर आनी आरोही बद्दल वाईट सांगून सार्थक तेका घराच्या सोडून गेलो जाल्यार त्या दिसाच्यान हांव तेका भयणी वरी राखती आसा. कितें तुमगेले हा इतलो प्रेम पवित्र भावना तेणे वाईट कलंक लायलो? आरोही म्हाका माफ कर. ज्या मनशान आमगे पवित्र प्रेमाक कलंक लायलो त्या मनशाला आता हा सर्वनाश करून येयलो. तरी आता म्हाका माफ कर आरोही. तुझ्या सारख्या संसारात हांवें विशय घायले. सॉरी आरोही. हांव दोळ्यान पळय नासतना तुजे खोटो आरोप लायलो. सार्थक तुवें तुगेल बायलेचेर खोटो आरोप केलो, ताका कलंक लायलो, म्हाका खूब हर्ट केलो. तेजे सारक्या देव मनशाक तुवें दाग लायलो. त्या गांवाचे लोक म्हाका खंयच्या नदरेन पळयताले ते याद केल्यार बी म्हाका रडू येताले. जाल्यार त्या टायमार तुम्ही म्हाका अर्थ करून घेयना. जेन्ना तुम्ही म्हाका अपवाद लायले तेन्ना मागीर पोटात तुमगेलो वंश वाडटालो. म्हाका माफ कर आरोही. ना सार्थक, म्हाका तुमचेर केन्ना बी राग ना. तुमीच मागीर जीवन संगती जावन आसा. आता आमगेल प्रेमाचे प्रतीक म्हण हे पळयात. खरें सांगता आसा तेका मागीर दादा दादा ह्या अनाथ चेडवाक तुम्ही सहारा दिलो. जाल्यार ह्या प्रेमा खातीर हांवें तुमगेलो अपवाद केलो. त्या अपवादाचो बदलो म्हाका मेळ्ळो. दादा म्हाका माफ कर रे. म्हाका माफ कर. म्हाका माफ. जाल्ले सगळे विसरून तुम्ही नवीन संसाराचो सुरुवात करा. आरोही तुमगेल जीवन आता आनंदमय जावले. बारीक अशा संशया पायान तुमगेल्या जीवनात तुम्ही खूप असे त्रास काढले. हेजे मुखार तुम्ही आनंदान राहूंक जाय. हांव तुमकां बी सांगता ज्या तरेक लव करतात लग्न जावन संसार जावचे सुख पळयतात जाल्यार त्या संसाराक बारीक अशे संशय तरी उत्पन्न जाल्यार त्या संबंधाक कांयच अर्थ उरना. तुम्ही सांगचे अगदी बरोबर. आरोही हांवें तुमगेलो प्रेम समजून घेतला गो. जर तर हांव तुमगेलो प्रेम त्याच दिवस समजून घेतलो जाल्यार आज ही आमगेली परिस्थिती आशिल्ली नाशिल्ली. आणि तुमकां सुद्दां हांव तेच सांगता जेन्ना तुमगेलो भुरगी कोणा कडेन प्रेम करता म्हण तुमकां कळत तर तुमी कसलो निर्णय एकदम घेयनाकात. तेमचे बरा घर बसा तेंगेर सायडीन बसा तेंचे कडेन दोन गोश्टी बरे प्रेमान उलया आनी तेका कितें तरी बरो निर्णय घेया. हो प्रेम म्हणिलो मनीस जन्मा येवचो सहजच आसा आणि त्या प्रेम संबंधात